अग्नीत गरिबीच्या जळले ते भीम माझे, अग्नीत गरिबीच्या जळले ते भीम माझे, जातीयतेने नेहमी छळले ते भीम माझे। जेव्हा या भारताची घटना लिहिली भीमाने, जेव्हा या भारताची घटना लिहिली भीमाने, तेव्हा या जगाला कळले ते भीम माझे। हजारो संकटे आली तरी भीम झुकलाच नाही, हजारो संकटे आले तरी भीम झुकलाच नाही, राहिला उपाशी पोटी तरी भीम सुकलाच नाही, जसा शिकला भीम तसा कुणी शिकलाच नाही, भीमापुढे कुणी माईचा लालाच टिकला नाही, टिकला नाही, टिकला नाही म्हणून सांगत आहे। गीताचा विषय फार सुंदर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी शाळेकडे जात आहे आणि आज खूप असा सुसाट्याचा वारा आणि पाऊस झालेला आहे आणि पायी भीमराव जात असताना पाण्याने ओला चिम झालेला असतो आणि शाळेकडे गेल्यानंतर गुरुजी शाळेचे दार लावून घेतात आणि भीमरावाला आतमध्ये घेत नाहीत। तेव्हा भीमराव गुरुजीला विनंती करत आहे की गुरुजी मी शिक्षण घेण्यासाठी फार दुरून भिजत चिंबत आलो, मला शाळेमध्ये घ्या। परंतु भिजलेले असताना गुरुजी शाळेमध्ये भीमरावाला घेत नाहीत। तेव्हा भीमराव सदर गीतामध्ये गुरुजीला विनंती करत आहे, तर ऐका। सांगा ना गुरुजी सांगा ना गुरुजी काय चूक माझी, सांगा ना गुरुजी काय चूक माझी, काय मी केला गुन्हा, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला। भीमराव गुरुजीला विनंती करत आहे की गुरुजी मी शिक्षण घेण्यासाठी आलो, मला शाळेमध्ये घ्या। म्हणून काय सांगत आहे पहिल्या कडव्यामध्ये, फार दुरोनी चालत आलो, फार दुरोनी चालत आलो, पाण्याने झालो ओला चिंब, पाण्याने झालो ओला चिंब, पाण्याने झालो ओला चिंब, सुटली या फार हवा थंडगार, सुटली या फार हवा थंडगार, थर थर कापते माझं हो अंग, थर थर कापते माझं हो अंग, थर थर कापते माझं हो अंग, पाऊस वारा नाही मला थारा, पाऊस वारा नाही मला थारा, आजच्या या घडीला गुरुजी तुम्हाला
तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. खूप अशी विनंती करून सुद्धा गुरुजी भीमरावाला शाळेत घेत नाही. तेव्हा सांगत आहे, मनुवादी एक जहरीला साप होता, शूद्रांच्या बहुजनांना त्यांचाच साप होता. त्या मनुवादी विद्वानांना बुद्धीने हरविणारा भीमराव क्रांतिकारी साऱ्यांचा बाप होता, साऱ्यांचा बाप होता, साऱ्यांचा बाप होता म्हणून सांगत आहे. फार दुरोनी चालत आलो, फार दुरोनी चालत आलो, पाण्याने झालो ओला चिंब, पाण्याने झालो ओला चिंब, पाण्याने झालो ओला चिंब. तुटली या फार हवा थंडगार, थर थर कापते माझं हो अंग, थर थर कापते माझं हो अंग, थर थर कापते माझं हो अंग. पाऊस वारा नाही मला थारा, पाऊस वारा नाही मला थारा, आजच्या या घडीला गुरुजी तुम्हाला करतो विनंती, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. 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 साऱ्या मुलाला शाळेत बसवून, साऱ्या मुलाला शाळेत बसवून शिकवाया केली तुम्ही सुरुवात, शिकवाया केली तुम्ही सुरुवात, शिकवाया केली तुम्ही सुरुवात. लावू नका हो शाळेचे दार, लावू नका हो शाळेचे दार, एकटाच बाहेर उभा मी दारात, एकटाच बाहेर उभा मी दारात, एकटाच बाहेर उभा मी दारात. ऐकून घ्या ना तुम्ही माझं, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना तुम्ही माझं, ऐकून घ्या ना तुम्ही माझं, पाण्याने झालो ओला. गुरुजी तुम्हाला करतो विनंती, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. 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 भीमराव गुरुजीला विनंती करत आहे की गुरुजी मी फार भिजत चिंबत फार दुरून आलो, मला शिक्षण घ्यायचं आहे, मला शाळेमध्ये घ्या. गुरुजीने शाळेचे दार लावलेलं असतं आणि गुरुजी म्हणत आहे,
भीमराव तू शिक्षण घेऊन तुझा काही फायदा नाही, कारण तू महाराज आहेस, शिकून काय करणारास? तू घराकडे वापस जा, तुझ्या शिक्षण घेऊन तुझा काही फायदा होणार नाही. तेव्हा भीमराव काय म्हणत आहे? शिक्षण घेण्या आलो इथे मी, शिक्षण घेण्या आलो इथे मी, जाऊ कसा सांगा आता परतूनी. शिक्षण घेण्या आलो इथे मी, शिक्षण घेण्या आलो इथे मी, जाऊ कसा सांगा आता परतूनी. महाराजचा पोर तू शिक्षण घेऊनी, महाराजचा पोर तू शिक्षण घेऊनी, काय करशील पुढे शाळा शिकवून. काय करशील पुढे शाळा शिकवून, काय करशील पुढे शाळा शिकवून. भीमराव म्हणत आहे की गुरुजी शाळेचे दार उघडा, मला शिक्षण घ्यासाठी फार दुरून मी भिजत चिंबत आलो. तेव्हा ब्राह्मणाचे गुरुजी भीमरावाला म्हणत आहे, भीमराव तू महाराज आहेस, तू शिक्षण घेऊन तुझा काही फायदा होणार नाही, तू घराकडे वापस जा. तेव्हा भीमराव गुरुजीला विनंती करत आहे, शिक्षण घेण्या आलो इथे मी, जाऊ कसा सांगा आता परतूनी. महाराजचा पोर तू शिक्षण घेऊनी, महाराजचा पोर तू शिक्षण घेऊनी, काय करशील पुढे शाळा शिकवून. काय करशील पुढे शाळा शिकवून, काय करशील पुढे शाळा शिकवून. नवनाथाच्या युग पुरुषाने, नवनाथाच्या युग पुरुषाने, नवनाथाच्या युग पुरुषाने त्रास किती साहिला. नवनाथाच्या युग पुरुषाने त्रास किती साहिला, म्हणून ऐकित हो. वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचा, वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचा, फळ्यावरचा पाढा मनामध्ये ठसायचा. ब्राह्मण मास्तर त्याला बघून मनामध्ये हसायचा, कारण त्या भीमरावामध्ये त्याला उद्याचा विद्येचा महापुरुष दिसायचा, विद्येचा महापुरुष दिसायचा. म्हणून ऐकता हो, नवनाथाच्या युग पुरुषाने, नवनाथाच्या युग पुरुषाने त्रास किती साहिला. गुरुजी तुम्हाला करतो विनंती, गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. गुरुजी तुम्हाला करतो विनंती, शाळेत घ्या ना मला. गुरुजी तुम्हाला
शाळेत घ्या ना मला गुरुजी तुम्हाला करतो विनंती शाळेत घ्या ना मला गुरुजी तुम्हाला करतो विनंती शाळेत घ्या ना मला गुरुजी तुम्हाला करतो विनंती शाळेत घ्या ना मला शाळेत घ्या